नमस्कार, मी दीप्ती मुंजे. मनप्रवाहाच्या माध्यमातून मानसिक आरोग्याच्या क्षेत्रात कार्य करत असताना मानवी जीवनाचे विविध पैलू अनुभवास मिळतात. सध्याच्या युगामध्ये मानसिक ताणतणावांचे प्रमाण खूप वाढत चालले आणि याच्यामध्ये पालकत्वाच्या समस्या म्हणजे पालकांना भेडसावणारे ताणतणाव याचं प्रमाण भरपूर वाढते. जेव्हा एका मुलाचा जन्म होतो तेव्हा त्या मुलाबरोबर पालकाचा पण जन्म होतो. मूल जसं जसं वाढतं तसं तसं पालकाचं पण वय वाढतं. पण समजा ते जन्माला आलेलं मूल जर स्पेशल चाइल्ड असेल तर मात्र ही पालकत्वाची वाट खडतर होते. आपले मूल स्पेशल आहे किंवा नॉर्मल नाहीये ही बाब पहिल्यांदा त्या पालकांना ऍक्सेप्ट करणं खूप कठीण जातं. कारण त्या मुलाकडे समाज वेगळ्या नजरेने बघेल किंवा समाज सहानुभूती दाखवेल अशी त्यांना भीती वाटत राहते. मग त्यावेळेला बहुतांश वेळा पालक दोन टोकाचे निर्णय घेतात. एकतर ते त्या मुलाच्या बाबतीमध्ये ओव्हर प्रोटेक्टिव्ह होतात किंवा ते त्या मुलाला एकदमच निग्लेक्ट करतात. पण मग हे दोन्ही टोकाचे वागणे बरोबर आहेत का? तर नक्की नाही, तर निश्चितच नाही. तर मग ह्या परिस्थितीमध्ये आपण कसं वागायला पाहिजे? रेश्मा शिंदे म्हणजे माझी मोठी बहीण ही सेरिब्रल पॅलिसीची पेशंट आहे. ती जेव्हा जन्मली तेव्हा तिला ऑक्सिजनचा पुरवठा कमी झाला, तिला ताप आला आणि या सगळ्या गोष्टींमुळे तिची डेव्हलपमेंट थोडी लेट होत गेली. 2-3 महिन्यानंतर जेव्हा काही टेस्ट केल्या तेव्हा समजलं की तिला सेरिब्रल पॅलिसी झाली. अर्थातच हे जेव्हा माझ्या आई वडिलांना समजलं तेव्हा त्यांच्यासाठी तो फार मोठा धक्का होता आणि हा धक्का पचवणं त्यांच्यासाठी खूप अवघड होतं. पण तरी पण ते त्याच्यातून सावरले. त्यांनी ज्या ट्रीटमेंट अवेलेबल होत्या त्या सर्व ट्रीटमेंट तिच्यासाठी केल्या. वेगवेगळ्या न्यूरोलॉजीच्या ट्रीटमेंट होत्या किंवा हाजी अलीमध्ये जाऊन काही स्पेशल ट्रेनिंग घेण्याचे कोर्सेस होते, ते सर्व त्यांनी केले. जिथे जिथे वेगवेगळ्या ट्रीटमेंट मिळत होत्या त्या सर्व ट्रीटमेंट त्यांनी घेतलेल्या आणि आता पण अजूनपर्यंत पण त्या तिच्या ट्रीटमेंट चालू आहे, फिजिओथेरपीच्या माध्यमातून किंवा इतर काही थेरपीच्या माध्यमातून. अर्थातच ह्या सगळ्या गोष्टींमध्ये एक सकारात्मक गोष्ट ही होती की माझ्या आई वडिलांनी माझ्या बहिणीच्या आजाराचा स्वीकार केला होता. माझ्या आई आणि बाबांना दोघांनाही फिरण्याची खूप आवड होती. पण आता माझ्या बहिणीला फिजिकल प्रॉब्लेम आहे. पण मग त्यांनी तो प्रॉब्लेम त्या पर्यटनाच्या कुठेही आड येऊ दिला नाही. आम्ही तिला घेऊन 14-14, 15-15 दिवस मोठ्या मोठ्या टूर केल्या. गाडीने फिरलो, विमानाने फिरलो, अनेक ठिकाणी गेलो. पण त्यांनी त्यांची ती पर्यटनाची आवड ह्या शारीरिक व्याधी असताना पण जोपासली. त्याच्यानंतर तिला त्यांनी नॉर्मल स्कूलमध्ये टाकलं होतं. तिचं शिक्षण संपूर्ण त्या नॉर्मल स्कूलमध्ये झालं. अर्थातच यामध्ये त्या शाळेचा खूप मोठा वाटा होता. त्याच्यानंतर तिने 10वी कंप्लीट केलं तिचं. त्याच्यानंतर तिने कम्प्युटरचे कोर्सेस केले, कोरल ड्रॉ केलं, असे वेगवेगळे कोर्सेस पण तिने केले. त्याच्यानंतर आता सध्या ती मनप्रवाहाचं जे आमचं सोशल मीडियाचं हँडल आहे त्याच्यावर ते मॅनेज करण्यामध्ये आम्हाला मदत करते. तर हा संपूर्ण तिचा जो प्रवास जेव्हा मी बघते तेव्हा मला जाणवतं की हा प्रवास जो आहे जो माझ्या आई वडिलांचा, तिचा, आमच्या पूर्ण फॅमिलीचा, तो काही असा एका स्पीडमध्ये जाणारा नव्हता. त्याच्यामध्ये अनेक अप्स अँड डाऊन्स आलेले होते. पण हे सगळे अप्स अँड डाऊन्स जे होते त्याला माझ्या आई वडिलांनी खूप पॉझिटिव्ह वेने थिंक केलं होतं, खूप पॉझिटिव्ह वेने टॅकल केलं होतं. त्याच्यात एक मी तुम्हाला एक्झाम्पल देते. जेव्हा तिची ट्रीटमेंट एक चालू होती पुण्यामध्ये, होमिओपॅथीची ट्रीटमेंट चालू होती आणि त्या ट्रीटमेंटसाठी वेगवेगळ्या ठिकाणावरून मुलं यायची, वेगवेगळ्या प्रकारचे त्यांचे आजार होते. तर त्याच्यातली काही मुलं अशी होती की ज्यांना उचलूनच आणावं लागायचं, जी ओरडतच असायची किंवा त्यांना काही समजायचंच नाही अशी पण होती. आणि अशी वेगवेगळ्या प्रकारची जेव्हा मुलं बघितल्यानंतर माझे बाबा मला एकदा बोललेले की आपण किती लकी आहोत ना, की आपली दीदी किती छान आहे की ती स्वतः थोडंफार करू शकते. तर मग हे जेव्हा माझ्या बाबांनी मला सांगितलेलं ना तेव्हा एकदम मला स्ट्राईक झालेलं की तिच्या आजाराकडे ते किती पॉझिटिव्ह वेने बघते आणि हाच पॉझिटिव्ह ऍटिट्यूड त्यांना ह्या सगळ्या गोष्टी टॅकल करण्यासाठी खूप मदत करतो. आता ह्या सगळ्या गोष्टींमध्ये मला समाजातलं जे वागणं असतं ना त्याच्याबद्दलची एक गोष्ट सांगावीशी वाटते. बऱ्याच वेळा जेव्हा स्पेशल चाइल्डला घेऊन पेरेंट्स कुठे बाहेर जातात तेव्हा आजूबाजूची लोक त्यांना वेगवेगळे प्रश्न विचारतात की बाबा ह्याला काय झालं, असं कशामुळे झालं, अरे रे विचार. पण मी सर्व समाजातल्या लोकांना सांगू इच्छिते की ह्या मुलांना तुमच्या सहानुभूतीची गरज नाहीये. त्यांना तुम्ही नॉर्मल माणसासारखंच ट्रीट करा.
नॉर्मल माणसासारखंच वागवा. आणि तुम्ही जर अशा पद्धतीने त्यांच्याशी वागलात तर निश्चितच त्यांच्या जो पेरेंट्सना येणारा ताणतणाव आहे तो निश्चितपणेच कमी होईल. आणि या पेरेंट्सच्या बाबतीमध्ये मला अजून एक गोष्ट जाणवते की त्यांना सगळ्यात भेडसावणारा एक मोठा प्रॉब्लेम असतो की आपल्या नंतर या मुलांचं काय होणार. आणि निश्चितच हा एक खूप मोठा प्रश्न आहे. पण फक्त त्याबद्दल विचार करून टेन्शन घेऊन काही होणार नाहीये. जर ह्याच्यामध्ये तुमच्या कुटुंबाची इन्व्हॉल्वमेंट आणि वेगवेगळ्या स्वयंसेवी संस्थांची जी इन्व्हॉल्वमेंट आहे ती खूप महत्वाची आहे. तुम्हाला असे बरेच सपोर्ट ग्रुप अवेलेबल आहेत की ज्यांच्याशी तुम्ही तुमचे प्रॉब्लेम शेअर करू शकता. विशेष मुलाचे पालकत्व ही काही सोपी गोष्ट नाहीये. या पूर्ण पालकत्वाच्या जर्नीमध्ये खूप अप्स अँड डाऊन्स येतात. तुम्हाला अनेक प्रॉब्लेम फेस करावे लागतात. त्याच्यातले काही प्रॉब्लेम आर्थिक पण असतात. आणि हा ताणतणाव बऱ्याच वेळा तुम्हाला असंही होतं. बऱ्याच वेळा असं वाटतं की अरे हे फक्त आपल्याच वाटेला का. पण या प्रवासामध्ये तुम्ही स्वतःला एकटं समजू नका. तुम्हाला जर असे काही फिलिंग्स येत असतील तर तुम्ही निश्चितपणे मोकळे व्हा. कोणाशी तरी बोला. कारण अशी सपोर्ट सिस्टीम निर्माण करणं तुमच्या मानसिक आरोग्यासाठी खूप महत्वाचं आहे. कारण जर तुम्ही मानसिकदृष्ट्या स्ट्रॉंग असाल तर तुम्ही त्या मुलाला चांगल्या पद्धतीने सपोर्ट करू शकाल. बऱ्याच वेळा या स्पेशल मुलांचे जे पालक असतात ते त्यांचं आयुष्य जे आहे ते त्या मुलाभोवतीच फिरत असतं. पण ते आयुष्य फक्त त्या मुलाभोवती फिरत असल्यामुळे ते त्यांचं जीवन जगायचं विसरतात. आणि त्यांना येणारे ताणतणाव हे या एका गोष्टीमुळेच असतात. तर मग तुम्ही पण तुमचं आयुष्य जगायला शिका. तुम्हाला आवडणाऱ्या गोष्टी आहेत त्या पण करा. तुमचं मूल तुमच्यासाठी महत्वाचं आहेच. पण त्याच्याबरोबर तुम्ही पण तुमचं आयुष्य जगणं खूप महत्वाचं आहे. अगोदर या स्पेशल मुलांसाठी अपंग वगैरे असे शब्द वापरले जायचे. आता त्याच्यासाठी दिव्यांग हा शब्द आहे. पण फक्त शब्द बदलून काही होणार नाहीये. शब्दांबरोबर विचार बदलून त्यानुसार कृती करण्याची गरज आहे. तर मग चला आपल्या मुलामधील युनिक क्वालिटीज ओळखूया आणि त्यांच्या जीवनाला नवीन दिशा देऊया. धन्यवाद.